Hello students, today we are going to start the first chapter of new 12th syllabus that is called as rotational dynamics. आज आपल्याला नवीन जो सिलेबस आपला 12वीचा बदललेला सिलेबस आलेला आहे त्या बदललेल्या सिलेबसचा पहिला चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचा आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, काय चॅप्टरचं नाव रोटेशनल डायनॅमिक्स. तर बेसिकली जर तुम्ही NCERTच्या सिलेबसशी जर ह्या चॅप्टरला कम्पेअर केलं तर हा एक सिंगल चॅप्टर नाही आहे. इट इज ॲक्च्युली कॉम्बिनेशन ऑफ 2 चॅप्टर्स. किंवा जुन्या सिलेबसमध्ये जुन्या 12च्या सिलेबसशी जर कम्पेअर केलं तर हा रोटेशनल डायनॅमिक्स हा जुन्या सिलेबसमध्ये पहिला चॅप्टर होता बघा, सर्क्युलर मोशन नावाचा, आणि एक तिसरा चॅप्टर होता रोटेशनल मोशन नावाचा. मग नवीन सिलेबसमध्ये काय केलं तर हे 2 चॅप्टर कंबाईन केले, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन कंबाईन केले आणि ह्या दोघांपासून नवीन चॅप्टर तयार केला, त्याला नाव दिलं रोटेशनल डायनॅमिक्स. आता रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर सुरू करण्यापूर्वी आपण या चॅप्टरचं जे हेडिंग आहे, चॅप्टरचं जे नाव आहे त्याचं मिनिंग समजून घेऊया. पहिल्यांदा रोटेशनल डायनॅमिक्स या नावाला 2 पार्टमध्ये डिवाइड करूया. आपण 2 पार्ट्समध्ये डिवाइड करूया. पहिला असेल रोटेशनल. तर बेसिकली रोटेशनल हा एक मोशनचा प्रकार आहे ज्याला आपण रोटेशनल मोशन असं म्हणतो. काय म्हणतो? रोटेशनल मोशन. ऐका, रोटेशनल मोशन म्हणजे काय तर एखादी बॉडी जर ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट करत असेल, इफ अ बॉडी इज मुव्हिंग अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा आपल्या घरी फॅन असतो, त्या फॅनचं मोशन जर आपण बघितलं तर त्या फॅनला असा एक वर ऍक्सिस असतो आणि त्या ऍक्सिस भोवती फॅन फिरत असतो. अजून एखादं एक्झाम्पल बघितलं तर आपली अर्थ, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, बरोबर. स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीच्या मधून एक ऍक्सिस गेलेला असतो ज्याला आपण जॉमेट्रिकल ऍक्सिस असं म्हणतो, आणि त्या जॉमेट्रिकल ऍक्सिस भोवती अर्थ काय करत असते? फिरत असते. म्हणजे व्हेन बॉडी रिव्हॉल्व्स मोशन अबाउट, असं म्हणूया, मोशन अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन, एका फिक्स ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती बॉडी अगेन अँड अगेन मोशन करत असेल तर त्या बॉडीच्या मोशनला काय म्हणायचं तर रोटेशनल मोशन म्हणायचं. मी एक्झाम्पल काय काय सांगितलं तुम्हाला? फॅनचं मोशन सांगितलं. आता समजा मी असा उभा इथं, बघा मी एक पूर्ण फेरी मारली, बरोबर. मी असं पूर्ण फिरून परत एक रिव्हॉल्व करून एक परत जागेवर आलो. मी काय केलं, एक माझ्या बॉडीतून एक इमॅजिनरी ऍक्सिस कन्सिडर केला आणि त्या ऍक्सिस भोवती मी काय केलं, रोटेट झालो किंवा फिरलो, बरोबर. त्यालाच काय म्हणलं? रोटेशनल मोशन. सो व्हॉट डू यू मीन बाय रोटेशनल मोशन? मोशन ऑफ बॉडी अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड ॲज रोटेशनल मोशन. ओके, मग रोटेशनल डायनॅमिक्स मधला पहिला पार्ट जो आहे रोटेशनल मोशन, त्याचं मिनिंग समजलं तुम्हाला? मोशन अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड रोटेशनल मोशन. दुसरा डायनॅमिक्स या शब्दाचा अर्थ काय समजून घ्या. तर डायनॅमिक्स म्हणजे काय तर डायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ कॉज ऑफ मोशन. एखादी बॉडी जर मोशन करत असेल तर ती मोशन का करते, ती मोशन करण्यामागे नक्की काय कारण आहे, नक्की काय कॉज आहे, त्या कॉजचा स्टडी म्हणजे डायनॅमिक्स. सो व्हॉट इज डायनॅमिक्स? इट इज ब्रांच ऑफ फिजिक्स that deals with cause of motion. अशी फिजिक्सची ब्रांच जी कॉज ऑफ मोशन. कॉज ऑफ मोशन म्हणजे काय तर मोशन नक्की का होतं. एक मिनिट. मोशन नक्की का होतं, मोशन होण्यामागचं नक्की कारण काय, मोशन होण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे, तो कॉज स्टडी करणारी मेकॅनिक्सची ब्रांच किंवा फिजिक्सची ब्रांच, त्याला काय म्हणायचं? डायनॅमिक्स. आता ह्या 2 वर्डचा मिनिंग बघितल्यानंतर रोटेशनल डायनॅमिक्स शब्दाचा जर अर्थ काढायचा म्हटला तर थोडक्यात काय,
रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर मध्ये आपण काय करणार आहे, तर आपण रोटेशनल डायनॅमिक्स रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर मध्ये रोटेशनल मोशन नक्की कशामुळे होतं, रोटेशनल मोशन होण्यासाठी नक्की रिस्पॉन्सिबल कोण आहे ते आपण बघणार आहोत. थोडक्यात व्हॉट इज रोटेशनल डायनॅमिक्स, तर रोटेशनल डायनॅमिक्स इज द स्टडी ऑफ कॉज ऑफ रोटेशनल मोशन. सो या चॅप्टर मध्ये आपल्याला रोटेशनल मोशन कशाला म्हणायचंय, रोटेशनल मोशनचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, थोडक्यात त्याचा कायनेमॅटिक्स तर बघायचं आपल्याला रोटेशनल मोशनचा, शिवाय रोटेशनल मोशन नक्की का होतं, काय कारण आहे रोटेशनल मोशन होण्यामागचं ते बघायचंय आपल्याला. म्हणजे आपल्याला रोटेशनल मोशनचं काय बघायचंय, डायनॅमिक्स, म्हणून चॅप्टरला नाव दिलं गेलं रोटेशनल डायनॅमिक्स. ओके, आता चॅप्टरच्या नावाचं मिनिंग समजल्यानंतर आपण चॅप्टरच्या पहिल्या पार्टला सुरुवात करूया. पहिला पार्ट सुरू करण्यापूर्वी हा जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स, याच्यामध्ये बेसिकली 2 पार्ट असणार आहेत. तर यातला पहिला पार्ट असणार आहे तो सर्क्युलर मोशन. बरं, 11th स्टँडर्ड मध्ये आपण सर्क्युलर मोशनचं थोडं मोशन इन 2 डायमेन्शनल किंवा जो तिसरा चॅप्टर होता आपला मोशन इन प्लेन, त्या चॅप्टरमध्ये सर्क्युलर मोशन आणि प्रोजेक्टाईल मोशन असे 2 टाईप आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. म्हणजे थोडक्यात आपल्याला सर्क्युलर मोशनचं इंट्रोडक्शन 11th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे. एक 5 मिनिटामध्ये ते सगळं रिवाइज करूया आणि मग पुढे या चॅप्टरला कंटिन्यू करूया. सो फर्स्ट पॉइंट इन रोटेशनल डायनॅमिक्स इज इंट्रोडक्शन टू सर्क्युलर मोशन. इंट्रोडक्शन टू सर्क्युलर मोशन. ओके, आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, ऐका. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सर्कलच्या सर्कम्फरन्स भोवती मोशन करत असतो, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अबाउट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, बघा, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अबाउट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. बघा, फॉर एक्झाम्पल मी असा एक सर्कल घेतला. ओके, हा सर्कलचा काय असणार आहे, सपोज सर्कम्फरन्स असणार आहे आणि इथे मी एक ऑब्जेक्ट घेतला ज्याचा मास असेल m. आता हा ऑब्जेक्ट जर असं रिव्हॉल्व करत असेल, बघा, हा ऑब्जेक्ट असा जर रिव्हॉल्व करत असेल अबाउट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, देन ऑब्जेक्टच्या या मोशनला काय म्हणायचं, येस, सर्क्युलर मोशन. सो इंट्रोडक्शन ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपण 11th मधनं रिवाइज केली. व्हॉट इज सर्क्युलर मोशन, तर मोशन अबाउट circumference of circle is called as circular motion. आता हा ऑब्जेक्ट जो आहे हा जर सर्कम्फरन्स भोवती रिव्हॉल्व करत असेल सर्कलच्या, तर याच्या मोशनला काय म्हणायचं, सर्क्युलर मोशन. सो व्हॉट डू मीन बाय सर्क्युलर मोशन, सांगा बरं. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन ऑफ ऑब्जेक्ट अबाउट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आता आपण काय करूया, सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल्स बघूया जे आपण ऑलरेडी बऱ्याचदा 11th स्टँडर्ड मध्ये बघितलेले आहेत. बघा, फॉर एक्झाम्पल मी काय केलं, एक स्ट्रिंग घेतली, दोरी, त्याला एक दगड बांधला आणि त्याला रिव्हॉल्व केला. असं आता तो जो ब्लॉक घेतलाय किंवा दगड घेतलाय, जो स्टोन घेतलाय, त्याला जेव्हा मी रिव्हॉल्व करणार तेव्हा तो स्टोन कशात रिव्हॉल्व करतोय, तो काय डिस्क्राईब करतोय, सर्कल डिस्क्राईब करतोय की नाही, सर्कल डिस्क्राईब करतोय. याचा अर्थ कुठलं मोशन करतोय, सर्क्युलर मोशन करतोय. आपण 11th स्टँडर्ड मध्ये ग्रॅव्हिटेशन नावाचा एक चॅप्टर बघितलेला, त्या ग्रॅव्हिटेशन मध्ये सॅटेलाइट नावाचा कन्सेप्ट बघितलेला. आपल्याला माहितीये सॅटेलाइट कुठल्याही प्लॅनेट भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असतो. कशात रिव्हॉल्व करत असतो, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. म्हणजे काय डिस्क्राईब करतो, सर्क्युलर मोशन, बरोबर आहे. मग मून अर्थचं नॅचरल सॅटेलाइट आहे, मग मूनचं मोशन कसं आहे, सर्क्युलर मोशन. आपण तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये बघितलंय, जर एखादा इलेक्ट्रॉन असेल तर तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती कुठलं मोशन डिस्क्राईब करतो, सर्क्युलर मोशन डिस्क्राईब करतो. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. आपण जर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आजूबाजूला जर बघितलं तर खूप सारे एक्झाम्पल सर्क्युलर मोशनचे बघायला मिळतील. त्यातले मी तुम्हाला 1-2-3 सांगितले. सो कन्सेप्ट समजला. व्हॉट इज सर्क्युलर मोशन, द सर्क्युलर मोशन इज मोशन ऑफ ऑब्जेक्ट अबाउट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. डेफिनेशन देऊन घ्या सगळ्यांनी. मोशन ऑफ ऑब्जेक्ट अबाउट सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. आता आपण काय करूया, सर्क्युलर मोशनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. पुढचा पॉइंट इंट्रोडक्शन टू सर्क्युलर मोशन मध्ये पहिला पॉइंट असेल समजा कॅरेक्टरिस्टिक्स
ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे काही गुणधर्म बघूया, काही कॅरेक्टरिस्टिक बघूया. सर्क्युलर मोशनचा सगळ्यात पहिला कॅरेक्टरिस्टिक आहे जनरली म्हणजे कंपल्सरी, सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सलरेटेड मोशन. काय आहे पहिला कॅरेक्टरिस्टिक, काय कारण आहे त्याचं, किंवा कारण मी सांगतो. पहिला कॅरेक्टरिस्टिक काय आहे तर सर्क्युलर मोशन कसलं मोशन आहे, ऍक्सलरेटेड मोशन. आता ऍक्सलरेटेड मोशन कशाला म्हणायचं तर आपण कायनेमॅटिक्स चॅप्टर मध्ये 11th स्टँडर्ड मध्ये बघितलंय, ज्या मोशनला ऍक्सलरेशन असतं, ज्या मोशनचं ऍक्सलरेशन नॉन झिरो असतं. नॉन झिरो असतं म्हणजे झिरो नसतं, म्हणजे ज्याचं ऍक्सलरेशन इज नॉट इक्वल टू झिरो असेल, म्हणजे ज्या मोशन मध्ये किंवा मोशन करणाऱ्या बॉडीमध्ये ऍक्सलरेशन असेल त्या मोशनला ऍक्सलरेटेड मोशन असं म्हणायचं. मग ऍक्सलरेटेड मोशनचा कन्सेप्ट समजल्यावर आपल्याला असं, मी पहिल्या काय सांगितलं कॅरेक्टरिस्टिक, तर सर्क्युलर मोशन कसलं मोशन आहे, ऍक्सलरेटेड मोशन आहे. याचा अर्थ सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या प्रत्येक पार्टिकलला स्वतःचं काय असणार, ऍक्सलरेशन असणार. बरोबर, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचं ऍक्सलरेशन किती असतं, नॉन झिरो, म्हणजे झिरो नसतं, म्हणजे त्या बॉडीला ऍक्सलरेशन असतं. म्हणून सर्क्युलर मोशन कसं असतं, ऍक्सलरेटेड मोशन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का सर्क्युलर मोशन ऍक्सलरेटेड मोशन असतं, असं का, किंवा ते ऍक्सलरेटेड मोशनच का. तर 11th स्टँडर्ड मध्ये शिकत असताना तुम्ही एक कन्सेप्ट बघितला असेल की जर समजा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असेल तर त्या ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी असते, व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची लिनियर व्हेलॉसिटी ही टँजेन्शियली डायरेक्टेड असते. ऑब्जेक्टच्या पोझिशनला कशी असते, टँजेन्शियली डायरेक्टेड. काही वेळेला व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल, काही वेळेला कॉन्स्टंट नसेल. म्हणजे जर स्पीड, व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला UCM म्हटलेलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तेही इन डिटेल मध्ये बघूया. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवूया, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जी असणार आहे ती कशी असणार आहे, त्याच्या पोझिशनला टँजेन्शियल, म्हणजे ही जी व्हेलॉसिटी आहे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कशी असते तर टँजेन्शियल असते, म्हणजे ज्याची डायरेक्शन कंटिन्युअसली काय होणार, चेंज होणार. म्हणजे बघा इथं आलं की ही व्हेलॉसिटीची डायरेक्शन, या पॉइंटला व्हेलॉसिटीची ही डायरेक्शन, आणि या पॉइंटला व्हेलॉसिटीची ही डायरेक्शन. आता तुम्ही जर 4 वेगवेगळ्या पोझिशन्स बघितल्या तर प्रत्येक पोझिशनला व्हेलॉसिटीची डायरेक्शन सेम आहे का वेगवेगळी आहे, तर ऑब्व्हियसली वेगवेगळी आहे. व्हेलॉसिटीची डायरेक्शन वेगवेगळी आहे याचा अर्थ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. व्हेलॉसिटी कशी आहे, व्हेरिएबल. सर्क्युलर मोशनची व्हेलॉसिटी टँजेन्शियल असते आणि शिवाय ती कशी असते तर व्हेरिएबल असते. व्हेरिएबल म्हणजे बदलणारी, आणि आपल्याला माहितीये ज्या मोशनची व्हेलॉसिटी व्हेरिएबल असते त्या मोशनचं ऍक्सेलरेशन झिरो नसतं. त्या मोशन मध्ये काय असतं, कारण ऍक्सेलरेशनची मुळात डेफिनेशनच काय आहे, ऍक्सेलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. बरोबर, मग आता जर समजा व्हेलॉसिटी चेंज होत असेल तरच बॉडीमध्ये काय असणार, ऍक्सेलरेशन. जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर ऍक्सेलरेशन किती येणार, झिरो. पण सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. का नसते, कारण त्याची डायरेक्शन कॉन्स्टंट नसते. व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि वेक्टर क्वांटिटीच्या केसमध्ये मॅग्निट्यूड पण मॅटर करते आणि डायरेक्शन पण मॅटर करते, म्हणून डायरेक्शन सुद्धा महत्वाची आहे. मग काय होतं, सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी व्हेरिएबल असल्यामुळं सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचं जे ऍक्सेलरेशन असतं ते कसं असतं, नॉन झिरो, म्हणजे झिरो नसतं, म्हणजे ऍक्सेलरेशन असतं. आणि ज्या मोशनला ऍक्सेलरेशन असतं ते कुठलं मोशन, ऍक्सेलरेटेड मोशन. म्हणून मी असं म्हणतो सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन. सो पहिला कॅरेक्टरिस्टिक समजला की काय, तो सर्क्युलर मोशन कसलं मोशन आहे तर ऍक्सेलरेटेड मोशन आहे. आता दुसरा कॅरेक्टरिस्टिक बघूया. दुसरा कॅरेक्टरिस्टिक असा आहे, जनरली बऱ्यापैकी असणारे, आपण जेवढे सर्क्युलर मोशन बघतो त्यातले ऑलमोस्ट सगळेच, म्हणजे बऱ्यापैकी असणारे सर्क्युलर मोशन्स हे पिरियॉडिक असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ऑलमोस्ट ऑल सर्क्युलर मोशन्स आर पिरियॉडिक मोशन. आता परत तोच प्रश्न आला, पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, तर पिरियॉडिक मोशन म्हणजे ज्या मोशनचा पिरियड म्हणजे काय बघा सांगतो,
पीरियड कैपिटल टी कसा असतो कॉन्स्टंट. अभी पीरियड क्या होता है बोलता हूं मैं. बघा एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल बघा, ती ऑब्जेक्टची समजा ही इनिशियल पोझिशन आहे आणि मग ऑब्जेक्टनी मोशनला सुरुवात केली, एक रिव्होल्यूशन प्रदक्षिणा घालून असं फिरून ऑब्जेक्ट कुठे आला, याच पॉइंटला आला. जहां से शुरू किया था वही पे आ गया. जिथून सुरुवात केली तिथंच ऑब्जेक्ट परत आला. याला म्हणायचं एक रिव्होल्यूशन. काय म्हणायचं? एक रिव्होल्यूशन. प्रदक्षिणा साध्या भाषेत म्हणतो आपण, मंदिराला घालतो की नाही, देवळात गेलं, देवाच्या पाया पडलं की आपण काय करतो, एक प्रदक्षिणा घालून येतो. अशा समजा तुम्ही सांगितलं मी 5 प्रदक्षिणा घालणार, तर कुठून बसतो, दरवाजातनं सुरुवात करतो, फिरून आलं 1, दुसरी चक्कर मारली 2, तिसरी मारली 3, बरोबर असंच ना. मग सेम असंच आहे बघा, इथून सुरुवात केली, ये इधर आया, एक रिव्होल्यूशन. असं एक रिव्होल्यूशन करायला जो टाइम लागतो, किती पण असेल, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड, व्हॉट एव्हर, असं एक रिव्होल्यूशन करायला जो काही टाइम लागतो, त्या टाइमला काय म्हणायचं, मोशनचा पिरियड. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या घड्याळाला 3 हँड्स असतात. मिनिट हँड असतो, आवर हँड असतो और सेकंड हँड असतो, बरोबर. सेकंड हँड म्हणजे आपण वापरतो तो वेगळा सेकंड हँड, घड्याळाचा सेकंड हँड बद्दल बोलतोय मी. आता बघा, टिप ऑफ मिनिट हँड, टिप ऑफ सेकंड हँड, टिप ऑफ आवर हँड. बघा समजा ही घड्याळ आहे, समजा ह्याला घड्याळ करूया आपण. सगळ्यात लांबडा हा काय असेल, समजा हा समजा मिनिट हँड असेल, हा आवर हँड असेल आणि हा सेकंड हँड असेल. तर ह्याचं जे टिप आहे, आता घड्याळाचे काटे जेव्हा फिरणार, ओके, तेव्हा ते टिप जे आहे, हे टिप हे काय करेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, बरोबर. मग समजा असा अजून करा, तुमचा हा मिनिट हँड आहे आणि हा मिनिट हँड इथं असा सरळ सरळ आहे, म्हणजे किती वर आहे, 12 वर आहे. मग ह्या मिनिट हँडने इथून मोशनला सुरुवात केली, ये जर घुमके टण्या 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 घुमके इथं परत यायला किती वेळ लागेल मिनिट हँडला, आपल्याला माहिती आहे. मिनिट हँडला 12 पासून सुरुवात करून परत 12 वर यायला वेळ किती लागतो, 1 तास लागतो, 60 मिनिटं लागतात की नाही, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ मिनिट हँडचा पिरियड किती आहे, टी इज इक्वल टू 60 मिनिट्स. मग असं कधी होतं का, पहिल्या रिव्होल्यूशनला 60 मिनिट्स लागले, कधी 62 लागले. तुम्हाला असं कोणी सांगितलंय का, तुमचे आजोबा वगैरे, अरे आमच्या काळात मिनिट हँडला एक रिव्होल्यूशन करायला 63 मिनिट लागायचे. जेव्हापासून घड्याळाचा शोध लागला तेव्हापासून आजपर्यंत मिनिट हँडला एक रिव्होल्यूशन करायला किती वेळ लागतो, 60 मिनिटच लागतात. आणि मिनिट हँड 60 मिनिटच लागतात, बरोबर. आणि जर समजा तुमच्या घड्याळात, समजा तुमच्या घरात एक घड्याळ आहे आणि त्याला जर एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला 60 मिनिटं लागत नसतील, कमी किंवा जास्त लागत असेल, घड्याळ बिघडलेलं आहे. नॉर्मल घड्याळामध्ये मिनिट हँडला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो, 60 मिनिटं. म्हणून घड्याळाचं जे टिप आहे, मिनिट हँडचा असू द्या, आवर हँडचा असू द्या, सेकंड हँडचा असू द्या, त्याचं मोशन कसं असतं, पिरियडिक, कारण त्याचा पिरियड कसा आहे, कॉन्स्टंट. थोडक्यात काय, ज्या मोशनचा पिरियड कॉन्स्टंट असतो त्याला काय म्हणायचं, पिरियडिक मोशन. आणि बऱ्यापैकी सगळे सर्क्युलर मोशन्स कसे असतात, पिरियडिक असतात, कारण त्यांचा पिरियड कसा असतो, कॉन्स्टंट. ये हमने 11th स्टँडर्ड में देखा था. ओके, सो सर्क्युलर मोशनचे 2 कॅरेक्टरिस्टिक बघितले आपण, एक तर ऍक्सेलरेटेड मोशन आणि दुसरं पिरियडिक मोशन. ऍक्सेलरेटेड का, कारण व्हेलॉसिटी व्हेरिएबल असते म्हणून ऍक्सेलरेशन नॉन झिरो असतं, म्हणून ऍक्सेलरेटेड. आणि पिरियडिक का, कारण त्याचा पिरियड कसा असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, अभि इंट्रोडक्शन टू सर्क्युलर मोशन बघतोय आपण. त्यात पहिला प्रकार बघितला, पहिला पॉइंट बघितला, कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. आता आपण बघूया कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ऐका लक्ष देऊन. बेसिकली कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स असे 2 प्रकार आहेत. मग अशी सुरुवातीला आपण जेव्हा रोटेशनल डायनॅमिक्स बघत होतो त्यावेळेला मी कायनेमॅटिक्स हा शब्द उच्चारलेला, तर काही लोकांच्या म्हणजे कपाळावर आटे निर्माण झाले असतील, कायनेमॅटिक्स म्हणजे काय. ऐका, कायनेमॅटिक्स ही सुद्धा फिजिक्सचीच ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये आपण मोशनच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करतो, मोशनच्या कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास करतो, पण कॉजचा विचार करत नाही. थोडक्यात असं, kinematics is the branch of physics which deals with motion or which deals with study of motion without knowing its cause. मोशन का होतं, कशामुळे होतं, कुणामुळे होतं, इसका कुछ लेना देना नाही, त्याचं काही घेणं देणं नाही. फक्त मोशन होतं ना, कसं होतं, वेलॉसिटी काय असते, ऍक्सेलरेशन काय असतं, पाथ कसा असतो, ह्याचा अभ्यास म्हणजे कायनेमॅटिक्स. म्हणजे थोडक्यात कायनेमॅटिक्स मध्ये आपण मोशन होतं, कसं होतं हे बघतो, का होतं हे बघत नाही. ओके,
सो आता आपल्याला बघायचंय सर्क्युलर मोशनचे कायनेमॅटिक्स. सर्क्युलर मोशनचं कायनेमॅटिक्स बघायचे म्हणजे काय करायचं आपल्याला, तर सर्क्युलर मोशनशी रिलेटेड काही पॅरामीटर्स बघायचे. सर्क्युलर मोशनची डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन जे असतं ते बघायचं आपल्याला. ओके, सो कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन बघत असताना एक पहिला पॉइंट आपल्याला बघायचा असतो, तो म्हणजे रेडियस व्हेक्टर, जो आपण 11th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी बघितलेला आहे. बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. दिस विल बी द सेंटर ऑफ सर्कल. हा सर्कम्फरन्स असेल. ओके, ऐका, आता आपण 11th स्टँडर्ड मध्ये स्केलार्स अँड व्हेक्टर्स नावाचा एक चॅप्टर बघितलेला, आणि त्या चॅप्टर मध्ये स्केलार अँड व्हेक्टर चॅप्टर मध्ये आपण पोझिशन व्हेक्टर नावाचा एक व्हेक्टर बघितलेला. पोझिशन व्हेक्टर काय असतो? पोझिशन व्हेक्टर, पोझिशन व्हेक्टर हा असा व्हेक्टर असतो जो ऑब्जेक्टची पोझिशन डिस्क्राईब करतो. काय डिस्क्राईब करतो? ऑब्जेक्टची, म्हणजे दिलेल्या इन्स्टंट टाइमला ऑब्जेक्ट नक्की कुठं आहे. ऑब्जेक्ट, कारण आपल्याला ऑब्जेक्टची मोशन बघायची असेल, मोशन म्हणजे चेंज इन पोझिशन. आता तुम्हाला चेंज इन पोझिशन जर ऑब्झर्व करायची असेल, पोझिशन बदलली का नाही हे जर समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला पहिली पोझिशन माहिती असणं गरजेचं आहे की नाही. म्हणजे मोशनच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट कुठं आहे, इनिशियली ऑब्जेक्ट कुठं आहे, ये अपने को मालूम होना जरूरी है. अगर ये मालूम नहीं होगा तो हम कैसे बोलेंगे ऑब्जेक्ट मोशन कर रहा है की नहीं कर रहा है. म्हणजे काय, आपल्याला ऑब्जेक्टची काय माहिती पाहिजे? थोडक्यात इनिशियल पोझिशन, आणि ती इनिशियल किंवा फायनल पोझिशन माहिती पाहिजे. मग ती पोझिशन डिस्क्राईब करणारा एक व्हेक्टर असतो, ज्याला पोझिशन व्हेक्टर म्हणायचं. काय म्हणायचं? पोझिशन व्हेक्टर. आता त्याचा इथं काय संबंध आहे बघा. तर असं काय करताय राव, हा ऑब्जेक्ट आहे. ओके, इनिशियली ऑब्जेक्ट इथं होता. मग मी काय केलं, सर्कलच्या सेंटर पासून ऑब्जेक्टच्या पोझिशनवर, जी की कुठं आहे, सर्कम्फरन्सवर आहे. ऑब्जेक्ट कुठं आहे? सर्कम्फरन्सवर. म्हणजे सर्कलच्या सेंटर पासून ऑब्जेक्टच्या पोझिशनवर मी एक पोझिशन व्हेक्टर काढला. बघा, असा काढला, ओ ए. काय नाव दिलं? काय काढला? हा ओ ए नावाचा पोझिशन व्हेक्टर काढला, जो की काढलाय मी अलॉंग रेडियस. कशाच्या अलॉंग काढलाय? रेडियस. म्हणजे मी काय काढलाय बघा, पोझिशन व्हेक्टर. बघा काय काढलं, पोझिशन व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम, कुठून सांगा, सेंटर ऑफ सर्कल. कुठून काढलाय बघा, याचा स्टार्टिंग पॉइंट कुठला आहे? सर्कलचा सेंटर आहे, म्हणून काय म्हटलं, पोझिशन व्हेक्टर. मास्टर का करते? पोझिशन व्हेक्टर ड्रॉन फ्रॉम center of circle to the position of particle on circumference. ओके, पोझिशन वेक्टर कुठून काढायचा? सर्कलच्या सेंटर पासून. कुठपर्यंत काढायचा? पार्टिकलच्या पोझिशनवर, जी की कुठे आहे? सर्कम्फरन्सवर आहे. अलॉंग द रेडियस, म्हणजे पोझिशन वेक्टर कशाच्या अलॉंग काढायचा? अलॉंग द रेडियस काढायचा. बघा, हे सेंटर आहे, हा फायनल पॉइंट आहे, हा वेक्टरची टेल आहे, हा वेक्टरचा हेड आहे. म्हणजे ओ पासून वेक्टर ड्रॉ करायला सुरुवात केली आणि कुठपर्यंत काढला? ए पर्यंत काढला. बरोबर. म्हणजे हा ओ ए जो आहे, ओ ए ते ओ ए बघा, हा जो ओ ए आहे, हा काय काढलाय? वेक्टर काढलाय, पोझिशन वेक्टर. कुठून काढलाय बघा? सेंटर ऑफ सर्कल पासून पोझिशन ऑफ पार्टिकल पर्यंत काढलाय अलॉंग द रेडियस. रेडियस अलॉंग काढलाय की नाही? इज कॉल्ड ॲज रेडियस वेक्टर. इज कॉल्ड ॲज रेडियस वेक्टर. क्या बोलेंगे इसको? अरे क्या बोलेंगे? रेडियस वेक्टर बोलेंगे ना. कुठून काढलाय बघा मी? तर बघा, पोझिशन वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द position of particle on the circumference along the radius. काढलाय बघा, along the radius. अशा पोझिशन वेक्टरला काय म्हणायचं? रेडियस वेक्टर. सो इन द डायग्राम मध्ये मला असं दिसतंय ओ ए काय? ओ ए काय? ओ ए हा काय? पोझिशन वेक्टर आहे की नाही, अलॉंग रेडियस काढलेला. यालाच म्हणायचं, काय म्हणायचं? रेडियस वेक्टर. काय म्हणायचं? रेडियस वेक्टर. सो क्लिअर आहे. व्हॉट इज रेडियस वेक्टर? Position vector drawn from the center of circle to the position of particle on the circumference along the radius. रेडियसच्या अलॉंग काढलेला असा पोझिशन वेक्टर कुठून काढायचा? सेंटर ऑफ सर्कल पासून कुठपर्यंत? पोझिशन ऑफ पार्टिकल ऑन सर्कम्फरन्स पर्यंत. त्या पोझिशन वेक्टरला काय म्हणायचं? रेडियस वेक्टर. ओके,
समजलं सगळ्यांना? डेफिनेशन लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या डेफिनेशन. ओके, आय होप तुम्ही डेफिनेशन दिलेली आहे. रेडियस वेक्टर सगळ्यांना समजलेला आहे. ओके, आता बघा, अजून करा. इनिशियली पार्टिकल ए वर होता, इनिशियल पोझिशन पार्टिकलची ए, मग इनिशियल रेडियस वेक्टर ओ ए. आफ्टर टाइम टी म्हणजे पार्टिकलने मोशन करायला सुरुवात केली, फुल स्पीडनं पार्टिकल पळायला लागला, बुंग असा स्पीडनं. आफ्टर टाइम टी पार्टिकल गेला बी वर. कुठे गेला पार्टिकल? बी वर गेला. मग पार्टिकलची फायनल पोझिशन बी. ओके, मग आता मी काय केलं, सर्कलच्या सेंटर पासून बी वर सुद्धा एक रेडियस वेक्टर काढला, ओबी. काय काढला? ओबी. ओके, बघा, मग आता इथं माझ्याकडे दोन रेडियस वेक्टर आले. पहिला आला ओ ए, इनिशियल रेडियस वेक्टर, दुसरा काढला ओबी, फायनल रेडियस वेक्टर. आता बघा नीट, या दोन रेडियस वेक्टरनी मिळून सर्कलच्या सेंटरला एक अँगल डिस्क्राईब केलाय बघा. म्हणजे पहिला रेडियस वेक्टर आणि दुसरा रेडियस वेक्टर ह्यांच्यामध्ये काहीतरी अँगल आहे का? मी तो अँगल घेतला थीटा. काय घेतला? तो अँगल थीटा. त्या अँगल थीटाला म्हणायचं थीटा इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बघा काय सांगितलं मी, परत एकदा सांगतो, ऐका लक्ष देऊन. माझ्याकडे दोन रेडियस वेक्टर्स आहेत, ओ ए आणि ओबी. इनिशियल रेडियस वेक्टर ओ ए, फायनल रेडियस वेक्टर ओबी. या दोघांनी मिळून जो काही अँगल तयार केलाय, त्या अँगलला त्यांनी जो अँगल डिस्क्राईब केलाय कुठं, ऍट द सेंटर ऑफ सर्कल, इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. थोडक्यात डेफिनेशन अशी, अँगल डिस्क्राईब्ड बाय रेडियस वेक्टर. कुणी डिस्क्राईब केलेला अँगल? रेडियस वेक्टर. कुठं? ऍट सेंटर ऑफ सर्कल इन गिवन टाइम इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणायचं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कुणी केलेला अँगल? कुणी केलेला? यस, रेडियस वेक्टरनी केलेला अँगल. कुठे केलेला? सेंटर ऑफ सर्कलला केलेला जो काही अँगल आहे त्या अँगलला काय म्हणायचं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, डेफिनेशन समजली. अँगल डिस्क्राइब्ड बाय रेडियस वेक्टर ऍट द सेंटर ऑफ सर्कल इन द गिवन टाइम इज कॉल्ड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. 11th स्टँडर्ड मध्ये ही डेफिनेशन आपण बघितलेली आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट असतं रेडियन, बिकॉज हा कोण आहे? इट इज नथिंग बट अँगल. अँगल आहे आणि आपल्याला माहिती आहे आपण अँगल मोजतो कशामध्ये, आपण अँगल मेजर कशात करतो? रेडियन मध्ये करतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा एसआय युनिट काय? रेडियन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट बद्दल अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट कुठली क्वांटिटी आहे? व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे काय? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटला मॅग्निट्यूड पण असते आणि डायरेक्शन पण असते. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी which has magnitude as well as direction, whose direction is given by angular displacement ची direction कोण देतं? Its direction is given by right hand screw rule. कोण देतं? राईट हँड स्क्रू रूल. मी सिंपल सांगतो, रूल आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघितलाय. मी जस्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी असते बघा. एक तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्टेड असते किंवा डाऊनवर्ड. म्हणजे समजा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन जर आपण घेतलं हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट एकतर अपवर्ड डायरेक्टेड असणार किंवा डाऊनवर्ड डायरेक्टेड असणार. आता अपवर्ड कधी असणार आणि डाऊनवर्ड कधी असणार बघा. सर्क्युलर मोशन दोन प्रकारे होणार, एक तर क्लॉकवाईज होणार किंवा अँटी क्लॉकवाईज होणार. सिंपल सांगतो, जर सर्क्युलर मोशन क्लॉकवाईज असेल, सर्क्युलर मोशन कसं असेल हे बघा, डायग्रॅमॅटिकली जर दाखवलं आपण, हे बघा अशा प्रकारे जर दाखवलं, हे सर्क्युलर मोशन कसं दाखवलंय बघा, मी क्लॉकवाईज दाखवलंय. जर सर्क्युलर मोशन क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड डायरेक्टेड असते, आणि सर्क्युलर मोशन अँटी क्लॉकवाईज असेल, असं अँटी क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्टेड असते. ॲज सिंपल ॲज दॅट. ओके, आपण अँग्युलर व्हेलॉसिटीच्या वेळेला, अँग्युलर ॲक्सेलरेशनच्या वेळेला सुद्धा ह्या डायरेक्शन्स बद्दल डिस्कशन केलेलं आहे. मी परत एकदा सांगेनच तुम्हाला. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट सगळ्यांना समजली. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट अँगल. याच्यानंतर पुढची क्वांटिटी रिलेटेड टू सर्क्युलर मोशन इज अँग्युलर व्हेलॉसिटी. पुढची क्वांटिटी कुठली असते? अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी जस्ट सिंपल डेफिनेशन असते, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ, असं लिहितो आपण अँग्युलर व्हेलॉसिटीला, ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी.
मॅथमॅटिकली कसं लिहितो आपण अँग्युलर व्हेलॉसिटीला ओमेगा इज इक्वल टू डी थिटा अपॉन डी टी. डेफिनेशन तुम्ही असे सांगणार रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. लिनियर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय असते? रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सिमिलरली अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय असते? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. याचं युनिट असतं रॅडियन पर सेकंड. याचा युनिट काय असतं? रॅडियन पर सेकंड. ही सुद्धा व्हेक्टर क्वांटिटीच आहे, म्हणजे याला सुद्धा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही आहे. सेम ॲज दॅट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जर क्लॉकवाईज असेल तर डाऊनवर्ड, अँटी क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड, प्रोव्हाइडेड दॅट सर्क्युलर मोशन शुड बी इन हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, ठीक आहे, समजलं सगळ्यांना? अँग्युलर व्हेलॉसिटी बद्दल काय सांगितलं? इट इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. याच्यानंतर पुढची क्वांटिटी असते अँग्युलर ऍक्सलरेशन रिलेटेड टू सर्क्युलर मोशन असते. अँग्युलर ऍक्सलरेशन डिनोटेड बाय अल्फा. इट इज नथिंग बट डी ओमेगा अपॉन डी टी, म्हणजे रेट ऑफ, ह्याला कसं वाचणार? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा इकडे मी यांची अनालॉजी लिहितो मी सर्क्युलर मोशन मध्ये, सॉरी लिनियर मोशन मध्ये. लिनियर मोशन मध्ये लिनियर व्हेलॉसिटी असते v इज इक्वल टू ds अपॉन dt. ही लिनियर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि लिनियर ऍक्सलरेशन असतं a इज इक्वल टू dv बाय dt. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ही लिनियर व्हेलॉसिटी, हे लिनियर ऍक्सलरेशन. सिमिलरली जसं हे लिनियर मोशन मध्ये आहे तसंच रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी असते रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी. याचं SI युनिट असतं रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, समजलं हे सगळ्यांना? सो ह्या तीन प्रॉपर्टीज, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन, ह्या तीन प्रॉपर्टीज आहेत किंवा हे तीन कॅरेक्टरिस्टिक, तीन पॅरामीटर्स आहेत सर्क्युलर मोशनचे, जे आपल्याला कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये डिस्कस करायचे होते. आय होप सो सगळ्यांना समजलं असेल. ओके, अजून एक 2-3 फॅक्ट सांगतो मी तुम्हाला सर्क्युलर मोशनच्या. सर्क्युलर मोशनचा पिरियड मगाशी सांगितलं मी. पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन. या पिरियडचा फॉर्म्युला असतो पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. पुस्तकाबरोबर फॉर्म्युले लिहून घेत चला. पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन, पिरियड ऑफ सर्क्युलर मोशनचा फॉर्म्युला असतो टी इज इक्वल टू 2 बाय ओमेगा. टी म्हणजे पिरियड, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय. काय फॉर्म्युला असतो? ओमेगा अपॉन 2 पाय. therefore याच्यावर ओमेगाचा फॉर्म्युला असं लिहिता येईल आपल्याला, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. ओके, सो हे सगळे पॉइंट्स, सगळे पार्ट्स आपण 11th स्टँडर्ड मध्ये डिटेलमध्ये बघितलेले आहेत. हे फक्त आपण इंट्रोडक्शन टू सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हिजन म्हणून घेतो आहोत. ओके, आता याच्यानंतर सर्क्युलर मोशनचा एक पुढचा टाइप आपण बघितला. ओके, UCM ज्याला म्हणायचं. सो पुढचा पॉइंट असेल आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पॉइंट कुठला असेल? UCM म्हणजे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. 11th स्टँडर्ड मध्ये बघितले त्याचे डेफिनेशन्स आपण, तरी पण एकदा रिवाइज करूया. व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? तर बेसिकली ही सर्क्युलर मोशनची स्पेशल केस आहे. सर्क्युलर मोशनची काय आहे? स्पेशल केस. ओके, काय असतं UCM? ऐका. मोशन ऑफ पार्टिकल और सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल विथ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे पार्टिकलची जी रिव्होल्युशनची स्पीड आहे, लिनियर स्पीड, ती कशी असेल? कॉन्स्टंट असेल. म्हणजे स्पीडची मॅग्निट्यूड, म्हणजे पार्टिकल सर्टन स्पीडनंच मूव्ह करतोय. ओके,
त्या मोशनला काय म्हणायचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा मी थोडक्यात डेफिनेशन अशी लिहितो, सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड और कॉन्स्टंट पिरियड. तरीपैकी कुठली पण डेफिनेशन तुम्ही सांगू शकता. एखादा म्हणला असं सर UCM म्हणजे सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड, तरी पण बरोबर आहे. एखादा म्हणला नाही नाही सर मला अशी नाही सांगायची डेफिनेशन, मी अशी सांगणार सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट पिरियड. दोन्ही डेफिनेशन्स कशा आहेत? बरोबर आहेत. सो व्हॉट इज UCM? UCM इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कुठलं असतं? असं सर्क्युलर मोशन ज्याची स्पीड कशी असते? कॉन्स्टंट असते, किंवा ज्याचा पिरियड कसा असतो? कॉन्स्टंट असतो. त्या सर्क्युलर मोशनला काय म्हणायचं? UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. So what is uniform circular motion? Yes, circular motion of object with constant speed or constant period is called as UCM, uniform circular motion. Okay, आता एक्झाम्पल्स काय युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे? बघा, मून हा अर्थचा नॅचरल सॅटेलाइट आहे आणि मूनला अर्थ भोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो? बघा, मूनला अर्थ भोवती एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी 27.3 डेज लागतात. हा मूनचा पिरियड आहे जो की कॉन्स्टंट आहे. प्रत्येक वेळेला मूनला अर्थ भोवती एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? 27.3 डेज. म्हणजे हा पिरियड कसा आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे ते मोशन कसं आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ टिप ऑफ मिनिट हँड म्हणजे मिनिट हँडचं टोक, आवर हँडचं टोक, सेकंड हँडचं टोक, या सगळ्यांना रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा पिरियड कॉन्स्टंट आहे. मिनिट हँडला 60 मिनिट लागतो, सेकंड हँडला 60 सेकंड लागतो, आवर हँडला 12 आवर्स लागतो. प्रत्येक वेळेला तेवढाच लागतो ना, आणि त्यांचा पिरियड कसा आहे? कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून हे सगळे कसले मोशन आहेत? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सो एक्झाम्पल समजले युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. भरपूर एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकता. ओके, आता बघा अजून एक सांगतो पुढे तुम्हाला. UCM बद्दल एक कंपॅरिझन सांगतो. UCMच्या बाबतीत UCM मध्ये कुठल्या कुठल्या क्वांटिटीज कॉन्स्टंट असतात आणि कुठल्या कुठल्या क्वांटिटीज व्हेरिएबल असतात हे बघूया आपण. म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यूज कुठल्या ज्या बदलतात आणि व्हेरिएबल व्हॅल्यूज कुठल्या, कॉन्स्टंट व्हॅल्यूज कुठल्या ज्या बदलत नाहीत आणि व्हेरिएबल कुठल्या ज्या बदलतात ते बघूया. त्याचं एक टेबल करूया. बघा इकडे मी काय करतो, इकडे कॉन्स्टंट टर्म्स घेतो UCM मध्ये आणि तो व्हेरिएबल टर्म्स घेतो. या टेबलवरनं आपल्याला असं लक्षात येईल की UCM मध्ये कुठल्या कुठल्या क्वांटिटीज कॉन्स्टंट राहतात आणि कुठल्या क्वांटिटीज व्हेरिएबल राहतात. तर UCM मध्ये कॉन्स्टंट असणारी पहिली क्वांटिटी असते लिनियर स्पीड, दुसरी क्वांटिटी असते पिरियड, तिसरी कॉन्स्टंट क्वांटिटी असते अँग्युलर व्हेलॉसिटी, त्यानंतर अँग्युलर मोमेंटम. या ज्या 4 क्वांटिटीज आहेत या कॉन्स्टंट राहतात UCM मध्ये. यांच्या व्हॅल्यूज बदलत नाहीत. प्रत्येक ठिकाणी यांच्या व्हॅल्यूज सेम राहतात, कॉन्स्टंट राहतात. सो काय समजलं? UCM मध्ये कॉन्स्टंट टर्म्स कुठल्या कुठल्या? तर लिनियर स्पीड ऑब्जेक्टची बदलत नाही, ऑब्जेक्टचा पिरियड कॉन्स्टंट राहतो, बदलत नाही. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची त्याची मॅग्निट्यूड पण कॉन्स्टंट राहते आणि डायरेक्शन पण कॉन्स्टंट राहते म्हणजे बदलत नाही. अँग्युलर मोमेंटम त्याचा फॉर्म्युलाच असतो I⍵, म्हणजे अँग्युलर मोमेंटम मुळात अँग्युलर व्हेलॉसिटीवर डिपेंड करते. अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणून अँग्युलर मोमेंटम पण कशी? कॉन्स्टंट. UCM मध्ये या 4 क्वांटिटीज कॉन्स्टंट राहतात, पण व्हेरिएबल क्वांटिटीज कुठल्या कुठल्या बघा. लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी UCM मध्ये आपण ऍक्च्युली कुठलं पण UCM असू द्या नाही तर नसू द्या, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलेलं, जी लिनियर व्हेलॉसिटी असते त्या लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन टँजेन्शियल असते का? व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते? जरी समजा तुमची स्पीड म्हणजे व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असली तरी सुद्धा डायरेक्शन कशी आहे? व्हेरिएबल आहे, बदलते की नाही. जर डायरेक्शन व्हेरिएबल असेल तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असणार नाही. आपण हे बघा UCM असू द्या नाहीतर नसू द्या, हे सर्क्युलर मोशनचा प्रकार आहे ना. बघा पागल हत्ती कोण असतो? पागल हत्ती कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात सांगा बरं? पागल हत्ती. पागल हत्ती हत्ती असतो, तो पागल असतो तो नंतरचा विषय आहे. पण पहिला गोष्ट काय, तो हत्ती असतो, त्याला सोंड असते, 2 दात असतात, बाकी शेपूट असते, बरोबर आहे. तसं सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बेसिकली कोण आहे? सर्क्युलर मोशन आहे.
जे ज्या प्रॉपर्टीज सर्क्युलर मोशनच्या असतील त्या कोणाच्या असतील, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या पण असतील ना. आपण काय बघितलेलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन बद्दल काय बघितलेलं, सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन. जर सर्क्युलर मोशन ऍक्सेलरेटेड असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन सुद्धा कसं असणार आहे, ऍक्सेलरेटेड असणार आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन झिरो असणार नाही. का झिरो असणार नाही, कारण त्याची लिनियर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाहीये. लिनियर व्हेलॉसिटी कशी आहे, व्हेरिएबल आहे. लिनियर व्हेलॉसिटी कशी आहे, का व्हेरिएबल आहे, कारण लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन, मॅग्निट्यूड जरी कॉन्स्टंट असली तरी डायरेक्शन प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक पॉइंटला बदलत असते. आणि डायरेक्शन बदलल्यामुळं लिनियर व्हेलॉसिटी सुद्धा काय होणार, बदलणार. म्हणून व्हेरिएबल टर्म्स मध्ये पहिली टर्म काय आली, लिनियर व्हेलॉसिटी. पार्टिकल युसीएम परफॉर्म करणाऱ्या प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी कशी असते, व्हेरिएबल असते. ओके, त्याच्यानंतर दुसरी क्वांटिटी ज्याला आपण व्हेरिएबल टर्म्स म्हणून म्हणू शकतो ती म्हणजे लिनियर मोमेंटम. आता लिनियर मोमेंटम कशावर डिपेंड करते, लिनियर व्हेलॉसिटीवर. लिनियर मोमेंटम जर लिनियर व्हेलॉसिटीवर डिपेंड करत असेल आणि लिनियर व्हेलॉसिटी व्हेरिएबल असेल तर लिनियर मोमेंटम पण कशी असणार, ऑब्विसली व्हेरिएबल असणार. बरोबर. सो हे तुम्हाला मी थोडक्यात कंपॅरिझन सांगितलं. स्पीडच्या बाबतीमध्ये, व्हेलॉसिटीच्या बाबतीमध्ये युसीएम मध्ये कुठली व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते आणि कुठली व्हेरिएबल राहते समजलं. युसीएम मध्ये लिनियर स्पीड, पिरियड, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर मोमेंटम कशा असतात, कॉन्स्टंट. व्हेरॅज लिनियर व्हेलॉसिटी अँड लिनियर मोमेंटम आर दोज टर्म्स विच आर व्हेरिएबल. ओके. सो युसीएमचं बेसिक इंट्रोडक्शन समजलं, सगळ्यांना समजलं. काय काय बघितलं आपण आजच्या लेक्चरमध्ये, रोटेशनल डायनॅमिक्स कशाला म्हणायचं, त्यानंतर सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स बघितलेले, सर्क्युलर मोशनचं कायनॅमॅटिक्स पहिल्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या. एक तर तो ऍक्सेलरेटेड आहे, दुसरा पिरियड एक आहे. मग त्याचं कायनॅमॅटिक्स बघितलं. कायनॅमॅटिक्स बघितल्यानंतर कायनॅमॅटिक्समध्ये बघितली अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट नंतर अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी नंतर अँग्युलर ऍक्सेलरेशन. ते बघितल्याच्या नंतर आपण बघितलं युसीएम कशाला म्हणायचं, युसीएमची डेफिनेशन बघितली आणि युसीएम मध्ये काय काय कॉन्स्टंट राहतं आणि काय काय व्हेरिएबल राहतं हे जनरल इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. आता याच्या पुढचा पार्ट असेल व्हॉट इज नॉन युसीएम. नॉन युसीएम कशाला म्हणायचं आणि सगळ्यात महत्वाचं डायनॅमिक्स. आता आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन बघितले, सर्क्युलर मोशनच्या प्रॉपर्टीज बघितल्या, पण सर्क्युलर मोशनचा कॉज बघितलेला नाही. मुळात रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपल्याला बघायचा आहे कॉज. त्याच्यामुळं याच्या पुढचा जो महत्वाचा पॉइंट असणार आहे तो म्हणजे डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन नक्की का होतं, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन काय असतं, 11th स्टँडर्डमध्ये बघितलंय आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन कशाला म्हणायचं. ते सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन किंवा रॅडियल ऍक्सेलरेशन काय असतं. ऍक्सेलरेशन असेल तर फोर्स असणार, फोर्स असेल तर तो कॉज असणार. म्हणजे थोडक्यात आपल्याला सर्क्युलर मोशनचा काय बघायचं आहे, डायनॅमिक्स. सो पुढचा पॉइंट असेल डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. आजच्या सेशनमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला ते डाऊट विचारू शकता. आय विल सॉर्ट ऑल दॅट डाऊट्स. ओके, थांबूया मग, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.